भरपूर सारे कामं असतात ड्युटीहून आल्याच्या नंतर. पुन्हा साहेबांनी किराणा सुद्धा आणून ठेवलेला आहे. ती पहा किराण्याची पिशवी, किराणा पण लावायचा आहे, डब्यामध्ये भरायचा आहे. काय काय आणले सामान दाखवते. मेथीची भाजी, ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा, त्याच्यानंतर मस्त पालेभाज्या बघा, पालकाची भाजी. किती वेळ लागतोय? घंटाभर लागतोय. एवढा उशीर असतोय का भांडे घासायला? घासायला बघा. ते राणी बनवून ठेवतो इथं, नोकरांनी करून ठेवलं. अरे घरातल्या राणीचं कामच असतंय. राजाने जरा हात मारला असते का नाही शेरू? ठीक आहे, मग बसलो ना आम्ही तुमच्या. ती बघा तळलेली पापडी छान पैकी. ए तू खाली. हे बिब्बीचं ताट आणि हे ऐश्वर्याचं. पाहू पाहू. ती तिच्या प्रोजेक्टचा पसारा उचलते आणि मी माझ्या घरातला पसारा उचलते म्हटल्यावानी. कारण की भाजीपाला आणलेला आहे, आता भाजीपाला फ्रीजमध्ये लावायचा आणि भरपूर सारे कामं असतात ड्युटीहून आल्याच्या नंतर. पुन्हा साहेबांनी किराणा सुद्धा आणून ठेवलेला आहे. ती पहा किराण्याची पिशवी, किराणा पण लावायचा आहे, डब्यामध्ये भरायचा आहे. करतो एक 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 काम आता, जे असे छोटे मोठे काम होते. सोनी मामी आठवणी आईले. ऐश्वर्या, सोनी मामीची कशी आठवणी आली. शेंगा, काय काय आणले सामान दाखवते. मेथीची भाजी, ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा, त्याच्यानंतर मस्त पालेभाज्या बघा, पालकाची भाजी, त्याच्यानंतर कोथिंबीर, आता उन्हाळा तर कैरी, त्याच्यानंतर साहेबाच्या आवडीची भाजी बैंगन, टोमॅटो आणि शर्या तिखट तिखट मिरची, मम्मी सारखी हिरवी मिरची आहे. आणि कांदा, कांद्याशिवाय कोणतीच भाजी होत नाही. त्याच्यानंतर आता आमच्या शौर्याला सर्वांना साहेबांना पण आवडते, तर हा मँगो आणि आम्हाला बनवायचा आहे आज मँगोचा रस. तर संध्याकाळच्या मेजवानीसाठी मँगो आणलेले इथं. सामान ठेवते उचलून. आता भाजीपाला वगैरे ठेवणं झाल्याच्या नंतर बेडरूम आवरण्यासाठी आले आणि बेडरूमवरचे चेअरवरचे जे कवर वगैरे असतात ते व्यवस्थित टाकले आणि त्याच्यानंतर टॉवेलच्या लेकरांच्या घड्या वगैरे घातल्या. कारण की खूप घरी आल्याच्या नंतर आवराआवरीचे कामं असतात. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर आर्या दिदी स्कूलमधून आल्याच्या नंतर झोपली होती, कारण की आर्याला ताप आली. तर साहेबांना कॉल केला, तसं तिला मी औषध वगैरे दिलं आणि तेच थंड झाली का नाही ते पाहत होते. आणि किती म्हटलं तरी लेकराचं, आईला कसं असतं, लेकराचं दुखू लागलं की खूप म्हणजे असं वाटतं आपलं का नसेल दुखत, लेकराचं का दुखतंय. तर त्याचप्रमाणे आमची आर्या आज खूप म्हणजे असं पांघरून वगैरे झोपत होती आणि त्याच्यामुळं घरातले कामं पण तसेच राहिले होते. आणि जे हे कामं करते ते आता ड्युटीहून आल्याच्या नंतरचे हे कामं चालू आहेत आमचे. आणि आजचा व्हिडिओ कोण करते असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओग्राफर आहे आमची ऐश्वर्या. इकडल्या त्या रूममधलं आवरणं झालं पसारा. आता या रूममधले लेकरं कसे बॅग वगैरे युनिफॉर्मचे आल्याच्या नंतर ते पण तसंच टाकून देतात. आणि मला म्हणते मम्मी काय व्हायले मग. मी म्हटलं काय व्हायले मग, घरात तसंच ठेवायचं का. आणि मग म्हणे ह्या चिठ्ठ्या कशाच्या आहेत. मी आता त्या काय करायच्या तर डस्टबिनमध्ये टाकून द्यायच्यात. म्हटलं आवरू दे म्हटलं बाई मला लवकर लवकर, कारण की भांडेसुद्धा राहिले ते हे घासायचे.
तर भरपूर कालच्या पण कोणीतरी म्हणे मॅडम भांडेवाली नाही का, तर नाही आहे भांडेवाली, मीच घरची झाडूवाली, भांडेवाली, कामवाली, सर्व कामं घरीच करतात. कारण की भांडेवालीचे पण वेळेवर न येणं किंवा आपल्याला जेव्हा ड्युटीला वगैरे जायचे काही काम असेल तेव्हाच मध्येच दांडी मारणं, असे भरपूर त्यांचे नाटकं असतात. तर त्याच्यापेक्षा मग आपल्याला जसा वेळ भेटते त्याप्रमाणे आपण आपले भांडे पण घासायचे आणि घरातले झाडझूड आवराआवरी ते पण करायचं. कारण की हे आता पाचोळा वगैरे यासाठी पडला होता किंवा भाजीपाला मी पूर्ण फ्रीजमध्ये निवडून लावून ठेवला. कारण की आपण घरामध्ये 8 दिवसाचा भाजीपाला एकदाच आणला की मग ते व्यवस्थित लावून ठेवायचा आणि मग जसं लागते तशा भाज्या करता येतात. आणि आज आमची शोरू मदत करू लागत होती. मग मी आता एवढे भांडे तुम्हीच घासणार आहेत का? मी म्हणलं मग कोण घासणार आहे बाई, मलाच घासावं लागणार आहेत ना म्हटलं. तर हसती म्हणती, हे मम्मी आज तर मजाच येणार आहे, मेरी बाई नाही आई. मी चूप बस म्हटलं आणि तिला बोलून आपला पसारा वगैरे आवरत होते. कारण की भांडे घासायच्या अगोदर भांडे सर्व धुवून घेतले आणि खरकटं पाणी वगैरे त्याचं काढून टाकायचं होतं. म्हणजे लेडीजच्या मागे कुठेही काही करा, ड्युटी करा किंवा तुम्ही एखाद्या बिझनेस वुमन जरी असेल तरी घरातले कामं त्या महिलेला काही चुकत नाहीत. आणि मला तर आनंद होतो कारण की भरपूर जणी म्हणजे भांडे घासायचे किंवा घरातलं काम करायचं की दनापट वगैरे करून करतात, पण माझे तसे एक्सप्रेशन नसतात. कारण की मला असं वाटते लेकरं आपलेच, भांडे आपलेच, घर आपलंच, करायला काय दुसरं थोडंच कोणी येणार आहे. आणि तेवढं म्हणून मी करत होते. आणि शौर्या मला काहीतरी मध्येच म्हणत होती, मम्मी आज तर खूपच मजा येणार आहे ना, असं तसं तिचं जात होतं. एवढंच नाही तर परवाच्या दिवशी कोणीतरी एक कमेंट केली की मॅडम म्हणे तुम्हाला एवढं म्हणे कमवून काय करायचं आहे म्हणे. मी आता कमवायचं म्हणजे काय, फक्त म्हणजे मुलगा असेल तरच कमवायचं असते का? म्हणजे मुलगी असेल तर कमवायचं सोडा बाबा, पण आपल्या खायला राहायला आणि आपल्या लेकराची हौस वगैरे करण्यासाठी तर कमवावं लागेल ना. आणि विशेष कमवणं हा उद्देश म्हणजे घरात बसून आराम करणं म्हणजे काय ते जीवाचे हे नसते. आपल्याला जोपर्यंत होतंय काम तोपर्यंत काम केलंच पाहिजे. कारण की प्रत्येक महिलांनी माझी आजी, माझे वडीलसुद्धा म्हणत होते की नेहमी जे आपलं काम चालू असेल तर आपलं जसं गाडी चालू असते एखादी, तर त्या गाडीचं इंजन कसं चालू असते तसं आपलं काम चालू असलं म्हणजे आपलं इंजन चालू असतं. किती वेळ लागतोय? घंटाभर लागतोय. एवढा उशीर असतोय का भांडे घासायला? घासायले बघा. आणि परत अजून आता एवढा उशीर लागतोय. शौर्याला भूक लागली. जेवण केलं, 2 चपाती खाल्ल्या. 2 चपाती खाल्ल्या? मला भूक लागली ना, मी नाही केलं नाही जेवण. तर ही मम्मी बसली इकडे काम करीत, हे असे भांडे खरकटे भांडे होतो साफ करत. घरचे काम करावंच लागते मम्मीला, कोण करणार? काय मम्मीसाठी वर सावलीची व्यवस्था केली. पत्र नाही तर ऊन. कमीत कमी फुलात नाही तर नाही, कमीत कमी उन्हात बसायची गरज पडणार नाही एवढी तर काळजी घेतली ना. पण म्हणले होते राणी बनवून ठेवतो, इथं नोकरांनी करून ठेवलं. अरे घरातल्या राणीचं कामच असतं हे. राजाने जरा हात मारला असते का नाही शरू? ठीक आहे, मग बसलो ना आम्ही तुमच्यासोबत. तुमचं काम होईपर्यंत तुमच्यासोबत बसणार आम्ही, अजिबात उठणार नाही तिथं. न शोधू बसायला शौर्य बसलेली. मी बसले म्हणून शौर्या बसली माहिती नाही, शौर्य अगोदर बसणं बसली होती. खरं? बर, प्रेम करती माझ्यावर. हा मग चल, मम्मी घासती भांडे, तू धुवून टाक. नको पप्पाने जर
धुतले तर काय हरकत नाही, पण तू नको धुऊ बाई. माझ्या हाताला काय लागलं शौर्य? हो नाटक. पेन लागलेले. पेन लागली की नाही शौर्य? पेन चिंक नुसतं काय लिहिलंय त्याच्यावर. चला आवरा लवकर. हो काय ते तू बाईची तापायची. अरे कुठे ती कुठे बाळा? बेडरूम. चल दीदीला गोळी देऊ. चला. गोळी द्या, जेवण केलं. पप्पा मम्मीला पण दीदीला बोलावं पण दीदी उठली नाही. नाही उठली. हे बघा पांघरून घेऊन झोपलाय. ए दिदू पिल्लू पप्पा तर दीदी ट्युशन कॅन्सल. जेवण नाही केलं का? पप्पा पप्पा दीदी ट्युशन कॅन्सल. आजच्या दिवस कॅन्सल. किती गरम लागायचे दीदीसाठी जेवायला आणि मँगो आमचा येडा. दीदी बस पाहिजे जेवण कर. दीदू जेवण करतो. ए मँगो बस ना जेवण कर ना. बस पिल्या बस. ओके दीदू कर बेटा जेवण. बसा. जेवण करा गोळी खाऊन झोपी जा. इधर देखो इधर. काय ऐश्वर्या ते? हा प्रोजेक्ट कशाचं आहे सांग तरी आम्हाला. ते आपल्याला झाडापासून भेटते ते इथे चिटकवायचं आणि त्याची खाली लावायची. झाडापासून काय काय बनतंय ते? झाडापासून काय काय भेटतंय ते का? ओके ओके. ते प्रोजेक्ट छानच की बनवलंस तू तर. शौर्याचं झालं फायनली हे प्रोजेक्ट तयार आणि खूपच सुंदर शौर्याचं प्रोजेक्ट आहे. आता हे प्रोजेक्टसाठी हे जेवढा पसारा काढलाय तर तेवढा उचलून ठेवा मॅडम. व्यवस्थित उचला. ड्युटीहून आले आणि माझी पिल्लू हे पहा झोपल्यालाच आहे. का रे ना आता उठ आता. उठ. स्माइल. आम्ही दोघी सेम सेम दिसतो ना? दिसतो का नाही? हो. चल मग उठ. स्वयंपाक करायचा आता. अजून झालं का? अजून झालं नाही. आता आपण करणार आहोत आंब्याचा रस. हे इकडं पाहू शकता. इकडं मँगो आपण छान असे पिसत आहोत. माचत आहोत म्हणते. माचत आहोत. आणि याचा करायचा आहे आमच्या मँगोसाठी मँगो रस. मँगो कोणाचं नाव आहे? माझं. पप्पाची लाडकी मँगो आहे ती. आणि त्या मँगोनी सकाळी दुपारी मँगो खाल्ला तर पप्पाने भरपूर पुन्हा मँगो आणले दुसरे. बरोबर? बरं. हे पाहू शकता हे एवढ्या पापड्या आणि ही वरती चिमणी पण लावलेली आहे. आणि आता शौर्याची मम्मी इकडं मँगो येतं. इथं आहे मँगो. हे आहे पापड आणि वरती आहे चिमणी. चिमटा. आणि हे पापड असा धरायचा आणि तो चिमट्यात असा असा तळायचा आणि मग तळला. बरोबर शोध. बरोबर. पप्पाला एक कॉल करा. वाव आपली पापडी तळली. दाखवा दाखवा दाखवा. तेल गरम झालं. नाही नाही अगं तुला फुगल्या ते रस ते साखर टाकल्या म्हणून ते रस चालते.
बघा तळलेली पापडी छानपैकी. ए तू खाली खाली धरती हे मोबाईल वरी. दीदी नाही तूच पकड ना. पप्पाला कॉल कर. छानपैकी मस्त पापड्या, तांदळाच्या पापड्या तळलेल्या येतात. कारण की रस पोळी तांदळाच्या पापड्या खाण्याची मजाच वेगळी. आणि साहेबांना रस आणि पापड्या खूप आवडतात. त्याच्यामुळं बच्चे कंपनी पण खातील. त्यासाठी पापड्या ह्या भरपूर तळलेल्या येतात. आणि खूप दिवसाच्या नंतर नाही, एका वर्षाच्या नंतरच आज फर्स्ट टाईम रस करते. कारण की ऐश्वर्याला आमचा रस खूप आवडतो. त्याच्यामुळं नवीन आंबे आले आणि पहिल्या आंब्याचा मार्केटमध्ये आंबे आले की रस फर्स्ट टाईम आता घरी चालू झाले. आता रस खूप वेळा होतो, पण त्यातले त्यात पहिल्यांदा केला म्हटल्याच्यानंतर त्यात पुन्हा शौर्याबाईची आर्याची फरमाईश होती, मम्मी चिप्स पण तळा थोडेसे माझ्यासाठी. अगोदरच तिची तब्येत बरोबर नाही तर थोडीशी तर म्हणलं चिप्स द्यावा तळून, तोंडाला थोडी चव येते. आणि त्याच्यानंतर त्यांना ताट वाढलं. हे दीदीचं ताट आणि हे ऐश्वर्याचं. बाहू बाहू दीदी बसली पण खायला. मम्मी तुमचं ताट. हे पहा, हे ऐश्वर्याचं ताट. रस पोळी, बटुळ्याचा भात, पापड, पापडी आणि हे दिदीचं. तर कोणाला जास्त आवडतं तुम्ही आता जेवण करून घ्या, मी आणि पप्पा सोबत करतो. ओके ओके. नक्की सांगा आवडलं का नाही. आवडलं. काय आवडलं सर्वात जास्त. आंब्याचा रस. ओके. पोळी खाली ठेवून पण जेवतात बरं शोरू. हळूच जेवा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पोलीस जोडी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओ पाहत जा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.